फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लागणारे कापड, ब्लाउज पीस, अस्तर व मॅचिंगसाठी कापड लागते. नेहमीप्रमाणे इतर साहित्य लागेल. आपल्याला पाहिजे त्या मापाने बॅग कागदावर आखून घेणे. बॅगच्या फॅशन प्रमाणे गळ्याचा आकार आखून घेणे. कुठलीही फॅशन करताना थोडा आकार इकडे तिकडे झाला तरी चालतो. फॅशन करायला घाबरू नये. बॉटमचा आकारही कापणे. फॅशन प्रमाणे आकार कापून घेणे. दुसरा आकारही कापून घेणे. शेवटचा आकारही कापून घेणे. याप्रमाणे पहिला, दुसरा व तिसरा भाग वेगळा केला आहे. पहिल्या भागाला दुसऱ्या कागदावर 1 इंच मार्जिन ठेवून कापलेले आहे. याचप्रमाणे दुसरा व तिसऱ्या भागालाही मार्जिन ठेवून कापणे. अस्तरावर दाखवल्याप्रमाणे बॅग कापा. गळ्याचा आकार आखून घेणे. अस्तराचा बॅग कापडावर कापणे. मापाप्रमाणे फ्युजिंग ही कापून घेणे. बॅगला फ्युजिंग चिकटवून घेणे. याप्रमाणे बॅगचे फिनिशिंग छान दिसेल. गळ्याच्या आकाराप्रमाणे अस्तर बॅगला जोडून घेणे. गळ्याच्या आकाराप्रमाणे कापून घ्या. गळ्याला नॉच देणे. बॅगचे दोन्ही भाग उलटवून घेणे. याप्रमाणे बॅगला इस्त्री मारून घ्या. तिन्ही भागासाठी मॅचिंग कापड घेणे. यालाही फ्युजिंग चिकटवून घेणे. या तिन्ही भागांना मॅचिंग कापडावर ठेवून कट करणे. कॉर्ड पायपिंगसाठी 1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे तिरप्या पट्टीमध्ये कॉर्ड जोडून घेणे. गळ्याच्या आकाराप्रमाणे कॉर्ड पहिल्या भागाला जोडून घेणे. असेच तिन्ही भागांना कॉर्ड जोडून घेणे.
कॉर्ड लावलेले तिन्ही भाग अस्तराला जोडून घेणे. हे तिन्ही भाग उलटवून घेणे व इस्त्री करून घेणे. खोल्याप्रमाणे बॅगला कॉर्ड जोडून घेणे. याप्रमाणे गळ्याचा आकार मार्किंग करून घेणे. दोन्ही भाग मधल्या पॅचला टीप मारून घेणे. बॉटमला कॉर्ड पाइपिंग करून घेणे. या पॅचवर बॅगचा भाग ठेवणे. जोडून घेणे. या तयार झालेल्या बॅगला राहिलेला शेवटचा पॅच टीप मारून जोडून घेणे. याप्रमाणे आपली बॅगची फॅशन तयार होईल. कुठलेही डिझायनर ब्लाउज, ड्रेसेस, कॅटलॉग प्रमाणे फॅशन शिकण्यासाठी लिबर्टी इन्स्टिट्यूटमध्ये जरूर या. लिबर्टी इन्स्टिट्यूटची मुख्य शाखा पुण्यामध्ये शनिवार चौकात आहे. तसेच दादरला व ठाण्यालाही शाखा आहेत. लिबर्टी इन्स्टिट्यूट पाहायला एकदा जरूर या.